दिल्लीमधल्या जंतर मंतरवरील आंदोलनानंतर भाजप आणि संघाने जेन झीशी संवाद वाढवलाय। पंतप्रधान मोदी इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत तरुणांशी संवाद साधतात, तर काल मुंबईत सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन झीशी संवाद साधला। डोळे मिटून विश्वास ठेवायचं म्हटलं तर जेन झीवर डोळे मिटून विश्वास ठेवेन असं वक्तव्य सरसंघचालकांनी केलं। तर मोहन भागवत यांच्या संवाद कार्यक्रमाला उशीर झालाय अशी खोचक प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे। या संदर्भात काल एक मोठा कार्यक्रम झालेला होता मुंबईमध्ये, जिकडे मोहन भागवत यांनी प्रश्नोत्तरांमार्फत संवाद साधला आणि त्याच्यानंतर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येतात। राज ठाकरेंनी या संदर्भात टीका केली। साहेब त्यांनी जेन सोबत संवाद साधला। मोहन भागवत आहेत, ते म्हटलं की डोळे दाखवून उशीर झाला। साहेब त्यांनी जेन सोबत संवाद साधला। मोहन भागवत आहेत, ते म्हटलं की डोळे दाखवून उशीर झाला। तर सध्या आदरणीय मोहन भागवत जी आहेत ते संघचालक आहेत, ते आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे। तर म्हणजे त्यांनी घेतलेली भूमिका ही तरुणांशी संवाद साधण्याच्या संदर्भातली आहे, त्याच्यावर राज ठाकरेंनी टीका करावं। मला वाटतं मला वाटतं राज ठाकरेंचीच ती बौद्धिक दिवाळखोरी दिसते मला वाटतं। कारण घरात बसून काही संवाद करता येत नाही। जे नेते घरात बसून संवाद करतात त्यांनी एवढं मोठं संघटन उभं करून त्यात समर्थपणे चालवण्याची भूमिका जे घेत आहेत, मला वाटतं त्यांच्यावर भाष्य करणं त्यांनी टाळलं पाहिजे।